तर सुनेत्रा पवार पुढील आठवड्यामध्ये डीसीएम पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत। सुनेत्रा पवार पालकमंत्री पदाचा देखील पदभार पुढील आठवड्यामध्ये स्वीकारणार आहेत। तर सुनेत्रा पवार पुढील आठवड्यामध्ये डीसीएम पदाचा कार्यभार स्वीकारतील। उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या बाहेर सुनेत्रा पवार यांच्या नावाची पाटी आता लागलेली आहे। सुनेत्रा अजित पवार नावाची पाटी आता कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या बाहेर सुनेत्रा पवारांच्या नावाची पाटी लागली आहे। जेडपी निवडणुकीमध्ये शिंदेंच्या सेनेनं भाजप विरोधामध्ये उमेदवार दिले। मंत्री अतुल सावे यांनी हा आरोप केलेला आहे। भारतीय जनता पार्टीची आणि शिवसेनेची युती ठरली होती। 27 गटामध्ये भारतीय जनता पार्टी लढेल आणि 25 गटामध्ये शिवसेना लढेल असं ठरलं होतं आणि सिल्लोड सोयगावमध्ये 11 ठिकाणी मैत्रीपूर्वक लढत करायची असा निर्णय झाला होता। त्या हिशोबाने आम्ही करारनामा पण केला, पण फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेने 11 ठिकाणी बी फॉर्म दिले। तर आपण काल बघतोय, काल बजाज नगरमध्ये सभा पार पडली, त्यावेळेस सुद्धा तुम्ही एक वक्तव्य केलं की शिवसेनेने युती तोडली, दगाफटका केलाय। 100% 11 ठिकाणी त्यांनी पहिले बी फॉर्म दिले, त्यानंतर आम्ही 5 ठिकाणी बी फॉर्म दिले आणि त्यांनी युती तोडली। त्यांनी सकाळी 11 वाजताच बी फॉर्म देऊन युती नाही असं त्यांनी दाखवून दिलं। मात्र काही ठिकाणी जे तुम्हाला आता भाजप पुरस्कृत उमेदवार द्यावे लागलेत, हे कारण हेच आहे का? त्याचं कारण तेच आहे, कारण की त्यांनी आमच्या विरोधात सगळीकडे उमेदवार उभे केले, त्याच्यामुळे आम्ही पण त्यांच्या तिकडे मग काही आमचे उमेदवार जे होते त्यांना आम्ही पुरस्कृत केले। निश्चित आपण बघतो आपल्यासोबत मंत्री अतुल सावे होते, ज्यांनी आपले संवाद साधलाय। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। तर छत्रपती संभाजीनगर मध्ये आता भाजपचा महापौर फॉर्म्युला हा 1.25 वर्षाचा ठरण्याची शक्यता आहे। पहिल्या 2.5 वर्षामध्ये भाजपकडून 2 महापौर दिले जाण्याची सूत्रांची माहिती आहे। महापौर पद सर्वसाधारण वर्गासाठी खुलं झाल्यामुळे इथे पेच निर्माण झालाय।